खरं तर आता हा प्रश्न 3 वर्गांसाठी आहे. पहिले तुम्ही जर पालक असाल, तर तुम्ही हे काळजीपूर्वक ऐका. तुम्ही शिक्षक असाल, तरी तुम्ही काळजीपूर्वक ऐकावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं की हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, की साधारणपणे एखाद्या विद्यार्थ्याला गणितामध्ये इंटरेस्ट आहे, पण त्याला इतिहास आणि भाषा हे बिलकुल आवडत नाही. मग आपली परीक्षा पद्धती अशी आहे, की तुला एका विषयामध्ये चांगले मार्क्स मिळले म्हणून करियर करता येईल असं नाही. आणि मग त्यांच्यासाठी जगभरातले असे ऑप्शन्स आहेत, की त्यातला एक ऑप्शन्स मी सांगेन. एक मेस्ट नावाची फेलोशिप आहे. जपान गव्हर्नमेंटची फेलोशिप आहे. तर तुमचं 12th झालं, 12वी पास झालं, की तुम्हाला आवडणाऱ्या विषयामध्ये ते तुम्हाला 3 किंवा 5 वर्षासाठी फेलोशिप्स देतात. त्याची सिंपलशी एक एंट्रन्स एक्झाम असते. म्हणजे तुम्हाला 12वीत 45% मार्क्स आहेत का 95% मार्क्स आहेत हे तिथे पाहिले जात नाही. तर तुम्ही साधारणतः तुमचा इंटरेस्ट डॉक्युमेंटरी डेव्हलपमेंटमध्ये आहे. तुमचा इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट्स तिथे तुम्हाला चॉईसेस आहेत आणि तो सब्जेक्ट, तो टॉपिक चॉईस करून त्यांची एक एंट्रन्स एक्झाम तुम्ही द्यायची आहे. त्याच्यानंतर छोटासा इंटरव्ह्यू असतो त्यांचा आणि बेसिक त्या देशाची थोडीशी भाषा शिकली, की ती मेस्ट नावाची फेलोशिप 12वीत 50% जरी मार्क्स तुम्हाला मित्रांनो भेटले, तर तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जपानसारख्या प्रगतशील देशात जाऊन तुमचं ग्रॅज्युएशन आणि पी-जी तिथे करण्याची संधी मिळते आणि त्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपनीज तुम्हाला जॉब ऑफर करतात. म्हणजे तुम्ही फक्त आय-आय-टी इंजिनियर झालात म्हणूनच मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला जॉब देईल असं नाही. तर ही फेलोशिप आहे आणि अशा अनेक देशांच्या शेकडो फेलोशिप्स आहेत. वेगवेगळ्या विषयातल्या, वेगवेगळ्या लेव्हलच्या फेलोशिप्स आहेत. तर त्या 50-60% वाल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी हेच सांगेन, की मार्क्स मिळाले म्हणजेच तुमचा मुलगा यशस्वी होईल असं नाही किंवा त्याला कमी मार्क्स मिळाले म्हणून तो पूर्ण फेल झाला असं नव्हे. तर फेलोशिप ही एक उत्तम संधी आहे, ज्याच्या माध्यमाने परदेशात जाऊन सुद्धा तुम्हाला शिक्षण घेण्याचीच नव्हे, तर करियर करण्याची सुद्धा उत्तम संधी दिली संधी जाते. फेलोशिपच्या माध्यमाने तुम्हाला मिळू शकेल.